साधी बटाटा भाजी समजू नका अशी भाजी बनली की रोज रोज मागतील. रोजचं जेवण एपिसोड 18 मध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम एका पॅन मध्ये तेल घ्यायचे. तेल थोडं जास्त प्रमाणात घ्या आणि यात क्यूब्स मध्ये कापून घेतलेले बटाटे चांगले सोनेरी होईपर्यंत तळून घ्या आणि एका ताटात काढून ठेवा. त्याच तेलामध्ये जिरं, बारीक चिरलेलं आलं आणि लसूण घालायचं. हलका परतून घ्या. सुकी लाल मिरची हलका रंग बदलेपर्यंत तळून घ्यायची. यानंतर यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालायची. कांदा चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. यात बारीक चिरून टोमॅटो घालायचे आणि टोमॅटो नरम होईपर्यंत तळून घ्या. काही पावडर मसाले घालतोय. लाल मसाला, काश्मीरी मिरची पूड, धणे पावडर, जिरे पावडर आणि हळद, चवीनुसार मीठ घालायचे. थोडं गरम पाणी घाला आणि मसाले चांगले तळून घ्या जेणेकरून तळाशी चिटकणार नाहीत. यात बारीक चिरलेली पालक घालायची आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्या. पालकला पाणी सुटतं त्यामुळे पाणी घालण्याची आवश्यकता नाही. 3 ते 4 मिनिटे मऊसूद होईपर्यंत शिजवून घ्या. असा रंग आला की यात तळलेले बटाटे घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे. यात काही मसाले वापरतोय. चवीनुसार मीठ, चाट मसाला, या जागी आमचूर पावडर किंवा लिंबू वापरू शकता. चिमूटभर गरम मसाला, गूळ, साखर चव बॅलन्स करण्यासाठी. 1 चमचा तूप ऑप्शनल आहे. वर्ण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटे भाजी चांगली शिजवून घ्या. लगेच तयार होते. चला तर मग बटाटा पालक सुकी भाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास शामियाना किचन्सला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.